नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे आणि आज चटपटीत अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघूनच लगेच तुम्हाला कळले असेल आणि लगेच तोंडाला पाणी सुटलं असेल, कारण की खूप जणांच्या आवडीची ही रेसिपी आहे. खूप जणांचा फेवरेट पदार्थ आहे हा. तर आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत, अजिबातही सोडा न घालता खमंग असे मिरचीचे भजे. तर मिरचीचे भजे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर बघा, इथे मी मिरची घेतलेली आहेत. आता ही मिरची कमी तिखट असते, तुम्ही तिखटवाली मिरची सुद्धा घेऊ शकता. आता याला आपण आहे ना असा कट करून घेतला, त्याच्यामधले बिया काही मी काढलेल्या नाही. हवं असेल तर तुम्ही बिया काढून घेऊ शकता. आता इथे काय चूक झाली की मोबाईलचं बटन बंदच राहिलं, तर मी तुम्हाला माप सांगते काय काय आपण घेतलंय ते. आता छोटी वाटी असते ना आपली स्टीलची घरामध्ये, तर ती घेतलेली आहे. पीठ चाळून घेतलंय. तर छोटी वाटी भरून आपण बेसन पीठ चाळून घेतलं, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद पावडर घातली. हळद पावडर जास्त घालायची नाही. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि अगदी पाव चमचा इतका आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे. छोटा अर्धा चमचा आपण ओवा घेतलाय. ओवा हातावरती कुस्करून घालून घ्यायचा, म्हणजे भजी अगदी मस्त अशी चविष्ट तयार होतात. खमंग असा स्वाद येतो त्याच्यामध्ये. आता हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये जिरेसुद्धा कुटून घालू शकता. आता मी जिरे याच्यामध्ये घातलेले नाहीत. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला छान असं अगोदर एकजीव करून घ्यायचं. भरपूर पाणी याच्यामध्ये लगेच सोबत घालायचं नाही, कारण की हे पीठ आपल्याला ना खूप जास्त घट्ट ना जास्त पातळ, मध्यम स्वरूपाचं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये अजिबातही सोडा न घालता खमंग, खुसखुशीत, अगदी कुरकुरीत असे हे भजी आपले तयार होतात. तर बघा, आता हे पीठ आहे ना एक 4-5 मिनिटासाठी छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ छान असं हलकं-फुलकं होतं. तर बघा, अगदी थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घालून पीठ अशा पद्धतीने आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे. जेवढं आपण छान पीठ फेटून घेऊ ना, तेवढे भजे आपले हे छान असे कुरकुरीत खमंग तयार होतात. अजिबात तेल शोषून घेत नाही आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. भरपूर पाणी घालायचं नाही अजिबात. बघा, अशा पद्धतीने पीठ इथे मी खलवून घेतलेलं आहे, चांगलं फेटून घेतलेलं आहे. अगदी छोटी वाटी भरून आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. भरपूर बेसन पीठ घ्यायची गरज नाही. खूप जास्त घट्ट करायचं नाही. खूप जास्त जर घट्ट केलं ना, तर मिरचीवरती जी लेयर आहे ना ती खूप जास्त अशी जाडसर होते आणि खाताना जो आहे ना तो तोटरा बसतो आपल्याला. त्याच्यामुळे ती खायला सुद्धा चांगली लागत नाही. मिरची वेगळी लागते, भजी वेगळी लागतात, पीठ वेगळं लागतं, असं काहीतरी होऊन जातं. त्याच्यामुळे ना पीठ आपल्याला असं छान असं चांगलं फेटून फेटून घ्यायचं. हलकं फुलकं असं पीठ आपलं तयार झालंय. बघा, ह्या पद्धतीने पीठ आपल्याला हे बनवून घ्यायचंय आणि अजिबात याच्यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही. अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलंय. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे. तर अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आपण कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा एकत्र करून घेतलं. आता भजी छान अशी कुरकुरीत होण्यासाठी आणि अजिबात तेल न शोषून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये घालून घेऊया तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ घातल्यानंतर काय होतं, भजी खूप छान अशी कुरकुरीत होतात. अजिबात तेल शोषून घेत नाही. तर 2 चमचे आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेतलंय. आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. तर आता आपल्याला भजी तळण्यासाठी तेल इथे मी कढईमध्ये ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी ना, त्याच्यातून 2 चमचे तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेतला तेलामध्ये आणि ते तेल आपण आता ह्या पिठामध्ये घालून घेतलं. आता खूप कडकडीत आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला चमच्याने एकत्र करून घेतलं, हाताला चटका बसू शकतो आणि मग आपण आता पुन्हा एकदा हे एकत्र करून घेऊया. तर चला, आता पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. मी हात स्वच्छ असे धुवून घेतले आणि आता लगेचच आपल्याला भजी बनवायला घ्यायची. तर मिरची घ्यायची. मिरचीला आपण असा चाकूने कट लावून घेतलेला आहे बघा मधोमध, आणि याच्यामधले मी बिया काढलेल्या नाही आहेत. तुम्हाला काढायच्या असल्या तर काढू शकता. मधोमध धरायची. जिथे आपण मिरची कट केली ना तिथे अशी बोटाने पकडायची बघा आणि फक्त पिठामध्ये अशी फिरवायची. अगदी सोप्या पद्धतीने चौ बाजूने व्यवस्थित असं हे पीठ लागले जातं. आतमध्ये सुद्धा छान असं पीठ जातं. एकदम मस्त तेलामध्ये सुद्धा सोडायला खूप सोपे आणि झटपट असे आपल्याला भरभर भरभर असे तेलामध्ये सोडता सुद्धा येतात बघा. अशी मधोमध धरायची बोटाने, आतमध्ये सुद्धा पीठ जातं हे आणि लगेच चौ बाजूनी सुद्धा पिठाची छान अशी एक लेयर येते याच्यावरती. आणि जे जास्तीचं पीठ आहे ना ते लगेचच असं खाली झटकून घ्यायचं. खूप जास्त पीठ सोडायचं नाही. बघा, पीठ छान असं खलवून घेतलं, त्याच्यामुळे ना मस्त अशी लेयर येते मिरचीवरती बघू शकता आणि जास्तीचं कढईमध्ये अजिबात तेल सुटत नाही. सॉरी सॉरी, पीठ म्हणायचं तर तेलच म्हटलं, कारण की ज्यावेळेस आपण मिरची तेलामध्ये सोडतो ना त्यावेळेस बघा खूप असे साईडने टिपके पडत असते, खूप पीठ पडत असतं साईडने तेलामध्ये. तर असं तर अजिबातही झालेलं नाही. तुम्ही कढईमध्ये बघू शकता, अजिबात जास्तीचं पीठ इथे तेलामध्ये गेलेलं नाही. जेवढं मिरची बरोबर आपण सोडलंय ना तेवढंच पीठ इथे तेलामध्ये मिरची बरोबर गेले, तेवढंच. जास्तीचं साईडने पीठ नाही अजिबात. बघा, अशा पद्धतीने पीठ खलवून घ्यायचं ना, खूप छान कुरकुरीत भजी तयार होतात बघा. आता ही छान अशी मध्यम गॅसवरती आपण चौ बाजूने छान अशी झाऱ्याने उलट पुलट करायची आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची.
तर अशा पद्धतीने भजे बनवायला खूप सोपे आणि हे घरामध्ये सगळ्यांनाच आवडतील. अजिबातही तेलकट होत नाही, कारण की आपण याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं. आतपर्यंत मिरची छान अशी मऊसूत तेलामध्ये शिजते. अजिबात कच्ची राहत नाही किंवा तिखट लागत नाही आणि ती सोबतच अशी डायरेक्ट खायला खूप छान लागते. तर बघा, लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात. अशी जर मिरची भजी जर बनवली तर अगदी मस्त कुरकुरीत होतात. आता ही छान अशी आपण चव बाजूने उलटपुलट करून तळून घेऊया. आणि टम्म फुगलेले आहेत. रंग बघू शकता किती छान रंग आलेला आहे. एकसारख्या रंगावरती आपण ही मिरची भजी काढून घेतलेले आहेत तेलामधून. आता राहिलेले सुद्धा ह्याच पद्धतीने तळून घेऊया. खमंग, खुसखुशीत आणि बाहेर पाऊस पडतोय तर अशा पद्धतीचे भजे तर व्हायलाच पाहिजे. मस्त टम्म फुगलेले कुरकुरीत भजे बनवायला खूप सोपे आहे आणि अगदी झटपट होतात खूप कमी वेळेमध्ये. आता दुसरी बॅच सुद्धा आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया. तर बघा, दुसरी बॅचसुद्धा आपण छान अशी तळून घेऊया. जेवढे तेलात बसतील तेवढे आपल्याला इथे मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत आणि मी जशा सांगितले ना, मधोमध अशी मिरची जिथे कट केली तिथं पकडायची आणि हळूच अशी तेलामध्ये घालून द्यायची. खूप झटपट अशी तेलामध्ये सुद्धा सोडायला खूप सोपी. तर बघा, आपली भजीसुद्धा इथे तयार झालेली आहे. तर मस्त कुरकुरीत मिरची भजी तयार झाली. मी बनवली, तुम्हीसुद्धा लवकर बनवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की ते तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर मिरची तुम्हाला मी फोडून दाखवते. बघा किती छान अशी मस्त मऊसूत मिरची आपली इथे तेलामध्ये शिजलेली आहे. तर मस्त कुरकुरीत टम्म फुगलेले मिरची भजी तयार आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.